हेलो डियर स्टुडंट्स. तर आज मी एक इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला टॉपिक जे की रिलेटेड टू प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन्स हे आपण आज शिकणार आहेत. ठीक आहे. बट केला पाहिजे, तुम्ही नेमिंग केलं पाहिजे त्या बीमला. हे कोणतं बीम आहे मित्रांनो? सिम्पली सपोर्टेड बीम. कसं काय सिम्पली सपोर्टेड म्हणतात? कारण की दोन्ही एंडला ते सिम्पली सपोर्टच्या कंडिशन्सवर काय त्या बीम रेस्ट आहे. सिम्पली सपोर्टच्या कंडिशनवर काय तुमचं बीम हॉरिझॉन्टल बीम रेस्ट आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं, हा बीम चॅप्टर कशासाठी इन्क्लूड केलाय तुमच्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये? कारण की हा जे टॉपिक आहे, हा जे चॅप्टर आहे, सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्सला. कारण की बीम हा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स आहेत, हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स आहेत. आणि हे कशासाठी यूज करतो? टू कॅरी लोड्स, वर्टिकल लोड्स. आणि जे लोड क्रिएट करल बेंडिंग मुवमेंट्स आणि शेअर फोर्स, आणि ते लोड जे आहेत, जे पॅरामीटर्स क्रिएट करणार काय, बेंडिंग मुवमेंट आणि शेअर फोर्स, जे की रेजिस्ट करल तुमचे काय या सिम्पली सपोर्ट्स. ठीक आहे. हे सिम्पली सपोर्ट्स काय करणार, तुमच्या बेंडिंग मुवमेंट आणि शेअर फोर्सला रेजिस्ट करण्याचं काम करतात. लक्षात आलं का? तर बीम काय आहे? हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर्स आहे टू कॅरी व्हर्टिकल लोड्स. ठीक आहे. आता बीमचे पण काही टाइप्स आहेत मित्रांनो. हा त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट टाइप आहे, दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. अजून भरपूर आहेत. कॅन्टिलिव्हर बीम आहे, जे की वन एंड फिक्स्ड राहतो, अदर एंड फ्री राहतो. त्याच्यानंतर कंटिन्युअस बीम आहे. कंटिन्युअस बीमचा अर्थ काय? आता इथं दोन सपोर्ट आहेत, दोन पेक्षा जास्त सपोर्ट राहील, त्याला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस बीम. ओव्हरहँग बीम म्हणजे काय? एका सपोर्ट पासून एक्सटेंडेड बीम निघतात, त्या टाइप ऑफ बीमला आपण काय म्हणतो? एक्सटेंडेड बीम किंवा ओव्हरहँग बीम पण म्हणू शकतो. बट आत्ताच्या केसमध्ये आता मी सिम्पली सपोर्टेड बीम घेतलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यावर आपण काय करू? अनालायसिस करू त्या बीमला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन. तर हा 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, लेटेस्ट पेपर मधलाच आहे. ठीक आहे. 4 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे. तर इथं तुम्हाला आर ए आणि आर बी, दॅट इज सपोर्ट रिएक्शन ऍट ए सपोर्ट ऍट बी सपोर्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. पहिले काय करायचं मित्रांनो? नेमिंग नाही दिला, तुम्हाला कंपल्सरी नेमिंग द्यायला पाहिजे. दॅट इज, आणि नेमिंग देताना तुम्ही लेफ्ट टू राईट जा. ठीक आहे. तर इथं ए आहे, इथं बी आहे, इथं काय राहणार? सी, आणि इथं डी पॉइंट राहील. ठीक आहे. तर इथं अननोन व्हॅल्यूज, दॅट इज आर ए आणि आर बी फाइंड आउट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणतं कंडिशन लागतो रे? इक्विलिब्रियम कंडिशन लागतो. ठीक आहे. इक्विलिब्रियम कंडिशन लागतो. तर पहिला स्टेप काय राहील आपल्यासाठी? अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे. आणि ते कंडिशन कोणतं आहे? तर समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0. म्हणजे सगळ्या फोर्सेस, व्हर्टिकल फोर्सेसचं ऍडिशन, त्यांचा सम किती राहायला पाहिजे फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. आपण काय करत आहेत? इक्विलिब्रियम कंडिशन अप्लायच करणे म्हणजे काय? त्या बीमला आपण कोणत्या कंडिशन मध्ये कन्सिडर कराल? रेस्ट कंडिशन मध्ये, स्टेबल कंडिशन मध्ये कन्सिडर करत आहे. ठीक आहे. तर आपला इक्विलिब्रियम कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय? समेशन एफ वाय. वायचा अर्थ काय? व्हर्टिकल फोर्सेस. बरोबर आहे. व्हर्टिकल फोर्सेसचा सम. समजा अपवर्ड फोर्स असतील तर पॉझिटिव्ह घ्यायचं मित्रांनो, आणि डाऊनवर्ड फोर्स असतील तर त्याला काय करतो? निगेटिव्ह घेतो. ठीक आहे. सपोर्ट रिएक्शन राहू द्या किंवा एक्सटर्नल फोर्सेस राहू द्या. ठीक आहे. तर फर्स्ट काय मित्रांनो, इथं काय दिसतो तुम्हाला? आर ए. कसं जाते? अपवर्ड जातो. अपवर्डला काय कन्सिडर करतो? पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉइंट लोड्स आहे ते -40, त्याच्यानंतर -20. आणि अजून एक पॉइंट सांगायचा आहे मित्रांनो, युडीएल ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करताना मित्रांनो, युडीएल ला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते. ठीक आहे. तर त्याला काय करायचं? इंटेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ युडीएल इंटू स्पॅन. ठीक आहे. इंटेन्सिटी ऑफ युडीएल इंटू स्पॅन करतो. आता इंटेन्सिटी कितीचा आहे? इंटेन्सिटी 10चा आहे. आणि ते पण कसं ऍक्ट होतो? डाऊनवर्ड ऍक्ट होतो. डाऊनवर्ड म्हणजे काय? मायनस घ्यावं लागल 10 इंटू, काय करावं लागेल तुम्हाला? इंटू त्या युडीएल जे आहे किती मीटर स्पॅन वर स्प्रेड झाला, दॅट इज 2 मीटर. करेक्ट आहे, कारण की हे किलो न्यूटन पर मीटर आहे. मीटर कितीवर आहे ते? युडीएल 2 मीटर वर आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं?
10 इंटू 2 केलेलं आहे. त्याच्यानंतर लास्टली आपलं सपोर्ट रिॲक्शन आरबी राहतो, अपवर्ड ऍक्ट होतो, त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला पॉझिटिव्ह लिहितो. मग इथं आर ए प्लस आर बी ठेवायचं एका साईडला, बाकीचे व्हॅल्यूज राईट हँड साईडला जाईल. मग -40 चा +40, -20 चा +20, -10 इंटू 2 चा +10 इंटू 2. मग हे किती येईल 60, 60 + 20 80. बरोबर आलं का व्हॅल्यू? आर ए प्लस आरबी ची किंमत किती आहे 80. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे? नो डाऊट सर. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, समेशन ऑफ मोमेंट अबाउट कुठून घ्यायचं, इझी कुठून पडतं तुम्हाला, म्हणजे डिस्टन्सेस ऑफ युडिएल कुठून इझी पडल, जिथून युडिएल स्टार्ट होतो. हे लक्षात ठेव, जिथून युडिएल स्टार्ट होणार. कुठून स्टार्ट व्हायला मित्रांनो? बी पासून. कुठून रोटेशन द्यायचं? अबाउट पॉइंट बी रोटेशन द्यायचं सगळ्या फोर्सेस. अजून एकदा सांगतो मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, मोमेंटचा अर्थ काय राहतो रे? मोमेंटचा अर्थ राहतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? आता बघा, अजून एक इथं इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा आहे. तुम्हाला युडीएलचं मुवमेंट घ्यायचं असेल, काय म्हणतोय मी, युडीएलचं मुवमेंट घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? दॅट इज काय करावं लागेल लवकर? दॅट इज लोड लोड इंटू स्पॅन बाय 2. लोड इंटू स्पॅन बाय 2 करावं लागेल. ठीक आहे. बघा आता लोड कसा आहे, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड म्हणजे मायनस राहील. -10 इंटू किती वर स्प्रेड आहे ते 2 इंटू 2/2 इंटू 2/2. लक्षात आलं? ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण लोड कसा आहे रे, डाऊनवर्डच आहे. डाऊनवर्ड म्हणजे मुवमेंट पण कसा देणार, फोर्स मायनस असेल तर मुवमेंट पण काय देणार, मायनसच देणार. -20 इंटू डिस्टन्स किती आहे इथून तेथपर्यंत, म्हणजे पॉइंट बी पासून हा 20 किलो न्यूटन. किती मीटर, किती अंतरावर आहे, दॅट इज 2 मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो -40 इंटू टोटल स्पॅन कितीचा आहे किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 + 1 केला तर इथून तेथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे 40 किलो न्यूटन आणि बी मधला डिस्टन्स येईल 3 मीटर. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर अपवर्ड सपोर्ट रिएक्शन आहे दॅट इज आर ए. आर ए इंटू किती करायचंय तुम्हाला, दॅट इज टोटल स्पॅन आहे 4. 2 + 1 3, 3 + 1 4 इक्वल्स टू 0. मग डायरेक्टली तुम्ही कॅल्सीवर सॉल्व्ह केलं तर हे आर ए ची किंमत येईल मित्रांनो. सांगा जरा आर ए ची किंमत किती येईल? ठीक आहे. आफ्टर सॉल्विंग आर ए ची किंमत किती येणार? 45 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचं डिरेक्शन कसं राहणार, त्या सपोर्ट रिएक्शनचं अपवर्ड. निगेटिव्ह आलं तर डाऊनवर्ड करायचं. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट आरबी ची किंमत मग काय करावं लागेल तुम्हाला, 80 मधून आर ए काढला तर तुम्हाला आरबी भेटेल दॅट इज 80 - 45, तर हे येईल 35. देअरफॉर देअरफॉर आर बी ची किंमत किती येणार, 35 किलो न्यूटन. एकदम सोपं सांगितलं, सोप्या भाषामध्ये सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. तर या दोन क्वांटिटीज आपण इझिली कॅल्क्युलेट केलं विदाउट, आपल्याला साइन कन्व्हेन्शनची पण काय गरज. नेगेटिव्ह फोर्स विल गिव्ह नेगेटिव्ह मुवमेंट, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर प्रॉपर हा सोल्युशन मी लिहून दिलेले आहेत. हे पॉइंट जे सांगितले ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हा बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे ह्याच्यामधून कन्सेप्ट क्लिअर होतात तुमच्या कशाच्या, इक्विलिब्रियमच्या आणि कॅल्क्युलेशनच्या. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन लिहिला आहे. ठीक आहे. अजून भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहेत. ठीक आहे. तर हा तुम्हाला व्यवस्थित फॉलो करून घ्यायचं. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फॉर सिव्हिल, मेकॅनिकल आणि प्रोडक्शन साठी. पुढचा सब्जेक्ट जे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हा त्याच्यामध्ये पण हा वाला कन्सेप्ट जे की कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन्स तुम्हाला लागणार आहेत फॉर ड्रॉइंग एसएफडी अँड बीएमडी. थँक्यू.